उद्योगपती अनिल अंबानी यांच्या बँक घोटाळा प्रकरणी आज CBIने मोठी कारवाई केली आहे। मी सध्या उभा आहे कप परेड परिसरामध्ये आणि याच ठिकाणी अनिल अंबानी यांचं घर जे आहे, निवासस्थान जे आहे ते या ठिकाणी आहेत। आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास CBIच्या 6 ते 7 अधिकाऱ्यांचे पथक या ठिकाणी अनिल अंबानी यांच्या कप परेड येथील निवासस्थानी दाखल झाले असून या ठिकाणी छापा मारला आहे। 1700 कोटी रुपयाचा बँक घोटाळा संबंधित कागदपत्रे आणि पुरावे शोधण्यासाठी ही छापेमारी केल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे। अनिल अंबानी यांच्या समूहातील कंपनीने हजारो कोटी रुपयाचे कर्ज, बँक कर्ज बनावट कंपनीच्या माध्यमातून दुसरीकडे वळवल्याचा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला होता। या प्रकरणी चौकशी म्हणजे याआधीही ईडीकडून ही चौकशी करण्यात आलेली। ईडीने काही दिवसापूर्वी अनिल अंबानी तसेच त्या कंपनीचे चेअरमॅन व इतर अधिकाऱ्यांचा जबाब देखील नोंदवला होता व त्यानंतर आता CBIने थेट अनिल अंबानी यांच्या घरी हा छापा टाकला आहे। विशेष म्हणजे हा छापा ज्या वेळेला पडला सकाळी 7 वाजेच्या दरम्यान, त्यावेळेला अनिल अंबानीही या घरामध्ये असल्याची माहिती मिळत आहे। अजून देखील या ठिकाणी अधिकारी जे आहेत ते या घरामध्येच असून सर्च ऑपरेशन जे आहे ते अजून देखील या ठिकाणी सुरू आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर CBIच्या सर्च ऑपरेशनमध्ये बँक घोटाळ्यातील संबंधित महत्त्वपूर्ण दस्तावेज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अनिल अंबानी यांच्या घरी CBIने केलेल्या ही पहिल्यांदाच छापेमारी असून या पहिले अनिल अंबानी यांच्या अनेक संस्था, कंपन्या यांच्यावरती देखील छापेमारी करण्यात आली होती। मात्र पहिल्यांदाच अनिल अंबानी यांच्या घरावरती छापेमारी झाल्याने पुढे राजकीय वर्तुळासह महाराष्ट्रामध्ये सगळ्याच उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।